ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे. आज करिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन नीतिसूत्र 24 अध्याय 16 वचन. धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्यावर जमीनदोस्त होतात. आणि या वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. या वचनामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की धार्मिकता जपली तर देवबाप सहाय्य करतो. कारण की वचन आपल्याला सांगत आहे धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये पडलो तर देवबापाच्या सहाय्यानेच आपण परत उठू शकतो. आणि म्हणून यामधून आपल्याला हे समजतं की धार्मिकता जपणं हे फार मोठा असं काम आहे आणि फार मोठा असा आशीर्वाद त्यामधून मिळतो. कारण की जर धार्मिकता जपली आणि धार्मिकता जपत असताना ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये अरिष्ट येतं, आपण दुःखित होतो, आपण व्याकुळ होतो, आपण पडतो, तरी देखील देवबाप आपल्याला त्या सर्वांमधून सावरतो, सांभाळतो आणि पुन्हा एकदा आपल्याला उठवतो हे आपल्याला समजतं. परंतु दुर्जन तसं करत नाही. म्हणजे दुर्जन जे आहेत ते धार्मिकता जपण्याचा प्रयत्न करत नाही, त्या धार्मिकतेकडे बिलकुल लक्ष देत नाही किंवा धार्मिकता हा त्यांचा विषयच नसतो. आणि म्हणून वचन आपल्याला सांगत आहे दुर्जन तसे नाही. दुर्जन अरिष्ट आल्यावर जमीनदोस्त होतात. म्हणजे दुर्जन एकदा पडले तर त्यांना पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी काहीच शक्ती मिळत नाही किंवा काहीच शक्ती उरत नाही. का? कारण की ते देवापासून दूर राहतात. धार्मिकतेमुळे आपण देवाच्या जवळ येऊ शकतो हे देखील आपल्याला यामधून समजतं. आणि म्हणून जर धार्मिकता आपण जपली, आज इतका जास्त फोकस, इतका जास्त जोर धार्मिकतेवरती मी यासाठी देत आहे कारण की ही जर धार्मिकता रायचियसनेस जर आपण जपण्याचा प्रयत्न केला तर वचन आपल्याला सांगत आहे सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. हे आपल्याला उपदेशक याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये सांगत आहे. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. म्हणजे जर धार्मिकता जपली तर जीवनामध्ये चांगल्या गोष्टी ज्या देवबापाने आपल्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे येतील. कारण की प्रत्येक कार्याला, प्रत्येक या भूतलावरती जे काही आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी उचित काळ असतो असं देवबापाचं वचन सांगत आहे. प्रत्येक गोष्टीचा एक उचित काळ आणि तो उचित काळ आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवणं हे गरजेचं आहे. आणि धार्मिकता जपली तरच तो उचित काळ आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. आता इतकं जास्त मी धार्मिकतेचं सांगत आहे, आपल्या सगळ्यांना देखील असं वाटेल की आता ही धार्मिकता कशी जपली पाहिजे, धार्मिकता कशी डेव्हलप केली पाहिजे. तर त्यासाठी देखील वचन आहे. जर आपण पहिले थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 18 वचन वाचलं, तारांकित वचन आहे, खूप छोटं वचन आहे परंतु पॉवरफुल आहे. आणि या एका वचनाच्या प्रॅक्टिसमुळे हे वचन जर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये या वचनानुसार सराव केला तर आपल्या जीवनामध्ये आपण धार्मिकता जपू देखील शकतो, मेंटेन देखील करू शकतो आणि डेव्हलप देखील करू शकतो. आणि वचन आहे निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. आता प्रार्थना करणं म्हणजे काय, काय केलं पाहिजे, निरंतर प्रार्थना कशी केली पाहिजे यासाठी मी आपल्याला 4 गोष्टी सांगतो. पवित्र शास्त्रामध्ये जे 4 शुभवर्तमान आहेत त्या 4 शुभवर्तमानामधून एक वचन सांगून मी आपल्याला धार्मिकता कशी आपण जपू शकतो, कशी डेव्हलप करू शकतो, धार्मिकता जपण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी निरंतर प्रार्थना करा म्हणून पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 18 वचनामध्ये जे सांगितलेलं आहे ते शुभवर्तमानातील एक वचनामधून सांगण्याचा यावेळेस मी प्रयत्न करतो. आणि म्हणून मत्तई याचा 18वा अध्याय 19 वचनामध्ये सामुदायिक प्रार्थना आहे. म्हणजेच काय, एकत्रित होऊन आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, एकत्रित होण्यासाठी देवबापाचं वचन सांगत आहे. अशा प्रकारच्या प्रार्थनेने आपण धार्मिकता जपू शकतो. आणि वचन असं आहे, मी आणखी तुम्हाला खचित सांगतो,
पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. म्हणजे एकत्रितपणा. मग तो एकत्रितपणा दोघं जणांचा जरी असला तरी देखील देवबाप कार्य करतो. त्या ठिकाणी देवबापाची पॉवर येते, शक्ती उतरते, सामर्थ्य उतरतं, हे आपल्याला समजतं. तर प्रार्थनेमध्ये एकत्रितपणा आणि एकत्रित होऊन प्रार्थना ही पहिली गोष्ट धार्मिकता जपण्यासाठी आणि डेव्हलप करण्यासाठी देवबाप आपल्याला सांगत आहे, जी की आपल्याला मत्ते कृष्णवर्तमान 18 अध्याय 19 वचनामध्ये पाहायला मिळते. दुसरी गोष्ट जी आहे ती विश्वासाची प्रार्थना. प्रार्थना निरंतर करायची आहे तर एकत्रित होऊन. दुसरी गोष्ट जी आहे निरंतर प्रार्थना जी आहे ती विश्वासाने देखील झाली पाहिजे. आणि विश्वासाची प्रार्थना कशी असली पाहिजे हे आपल्याला मार्क शुभवर्तमान 11 अध्याय त्याच्या 24व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि वचन असं आहे, प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रार्थना केल्यानंतर देखील विश्वास आपल्याला धरायचा आहे. आपण विश्वासणारे काय करतो, बहुतेक वेळेस प्रार्थना विश्वासाने करतो, परंतु प्रार्थनेनंतर आपला विश्वास कमी कमी होत जातो. परंतु प्रार्थना ज्या विश्वासाने आपण करतो तोच विश्वास प्रार्थना केल्यानंतर देखील आपण जपला पाहिजे. आणि या कारणामुळे देखील आपल्याला धार्मिकता जपता येते, हे यामधून आपल्याला समजतं. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 24 वचन, जे काही आपण प्रार्थनेमध्ये मागतो ते आपल्याला मिळालंच आहे असा आपण विश्वास कायम ठेवला पाहिजे, हे देवबापाचं वचन आपल्याला सांगत आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला लूका शुभवर्तमान 22 अध्याय 41 आणि 42 वचन, आणि यामध्ये आपल्याला डेडिकेशन पाहायला मिळतं, समर्पण पाहायला मिळतं. आणि वचन असं आहे, गुडघे टेकून प्रार्थना केली तर देवबापाचं वचन असं सांगत आहे की गुडघे टेकून प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी समर्पण अशा प्रकारचं दिसतं, पिते तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ देत. आणि वचनामध्ये असं आहे की तुझी इच्छा असली तर हा प्याला माझपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. म्हणजे पित्याच्या इच्छेला महत्व, आणि पित्याच्या इच्छेला महत्व आपण त्यावेळेस देऊ शकतो ज्यावेळेस आपलं समर्पण पित्याला असेल, देवबापाला असेल, यहोवा परमेश्वराला असेल. आणि म्हणून हे डेडिकेशन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. आणि धार्मिकता या डेडिकेशन पणामुळे जपता येते. आपण देखील जितक्या प्रार्थना करतो त्या प्रार्थना बिंदास केल्या पाहिजे, जशी की प्रभू येशू ख्रिस्ताने केली, हक्काने केली, की होऊ शकेल तर हा प्याला माझपासून टळू दे, परंतु ही माझी इच्छा आहे, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. अशी देखील आपण प्रार्थना केली पाहिजे. निरंतर जी प्रार्थना आपण करतो त्या प्रार्थनेमध्ये आपण आपल्या इच्छा देवबापाला सांगितल्या पाहिजेत, परंतु त्या इच्छा सांगितल्यानंतर आपण देवबापाला बोललं देखील पाहिजे की देवबापा ही माझी इच्छा आहे, परंतु तुझी इच्छा पूर्ण होऊ देत. कारण की त्याची इच्छा आपल्यासाठी नेहमी उत्तम, उत्तमातील उत्तम असते, हे आपल्याला या अगोदर देखील समजला असेल, अनुभव आला असेल. आणि म्हणून हा प्रकार आपण केला पाहिजे. ही तिसरी गोष्ट समर्पण. आता चौथी गोष्ट जी आहे, या चौथ्या गोष्टीमध्ये योहान शुभवर्तमान 11 अध्याय 41 वचन, यामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताचीच आपल्याला प्रार्थना पाहायला मिळते. आणि यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो सतत प्रार्थना करत होता, यावेळेस त्याची प्रार्थना कशी आहे ती पहा. येशूने दृष्टीवर करून म्हटले, येशूने दृष्टीवर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. देवबाप प्रार्थना निरंतर करण्यासाठी पवित्र वचनामध्ये जे सांगत आहे त्यामध्ये फक्त मागण्या नाहीयेत, त्यामध्ये आभार प्रदर्शन देखील आहे. ज्या वेळेस आपण ज्या ज्या प्रार्थना देवबापाला विनंतीपूर्ण सादर करतो त्या मंजूर झाल्यानंतर, ऐकल्यानंतर, यहोवा परमेश्वराकडून सँक्शन झाल्यानंतर आपण यहोवा परमेश्वराला एक्नॉलेज केलं पाहिजे की मी मागितलं होतं ते तू मला दिलं आणि म्हणून मी तुझे आभार मानतो.
नी चालत असलो तरी देखील आपल्याला जर कॉल आला की तुमचं काम झालंय, त्याच ठिकाणी देवबापाला धन्यवाद द्या, आभार माना, हे यामधून आपण शिकतो. आणि जर या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपण धार्मिकता जपू शकतो. आणि जर आपण धार्मिकता जपली तर देवबापाचं वचन जे आज आपण वाचून आजच्या संदेशाला मननाला सुरुवात केली ते म्हणजे धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, आणि ते आपल्या बाबतीत घडेल. इतकंच नाही, पुन्हा उठतो याचा अर्थ काय? टप्प्याटप्प्याने देवबाप आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीची भर घालेल. टप्प्याटप्प्याने आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस निश्चितपणे येतील. चांगले उत्तमातून उत्तम आशीर्वाद नक्कीच देवबाप आपल्याला निश्चितपणे देईल, हे यामधून समजतं. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना आजच्या संदेशामधून आवाहन करायला आवडेल की आपण धार्मिक आहोत, तो धार्मिकपणा आपण जपला पाहिजे. आपण धार्मिक आहोत, ती धार्मिकता कदापि ढासळली नाही पाहिजे. कारण की कधी कधी सैतान एक गोष्ट करतो, प्रार्थनेला दीर्घ काळ लागत आहे, प्रार्थनेचं उत्तर मिळायला दीर्घ काळ लागत आहे, आणि आपल्याला मोहामध्ये पाडतो, इतर कुठल्या तरी गोष्टींना आपल्याला दाखवतो आणि त्या गोष्टींद्वारे आपल्याला मोहामध्ये पाडतो. परंतु नाही, धार्मिकता जपणं हे एकमेव खूप आशीर्वादाचं कार्य देवबापाने आपल्या जवळ दिलेलं आहे, आणि त्याद्वारे खूप मोठा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. धार्मिकता जपत जर आपण आपला जीवन प्रवास सुरू ठेवला तर त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनामध्ये आशीर्वाद आल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून निरंतर प्रार्थना करा, जे सांगितलेले आहे ते एकत्रित होऊन, त्यानंतर विश्वासाने, त्यानंतर समर्पितरित्या, आणि त्यानंतर देवबाप प्रार्थना निश्चितपणे ऐकतो, फळ देतो, उत्तर देतो, आणि आभार देखील आपण देवबापाचे मानले पाहिजे. आभार प्रदर्शन देखील केली पाहिजे, ज्याला की आपण उपकार स्तुतीची प्रार्थना किंवा थँक्स गिव्हिंग प्रेयर म्हणतो. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःहून इतरांसमोर साक्ष देण्यासाठी खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित झाल्या वाचून राहणार नाही. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये येत्या दिवसामध्ये साक्ष प्रस्थापित करू इच्छितो तर या गोष्टीनुसार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विश्वासाने एकत्रित येऊन, आभार मानून, आणि विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देव असून, त्रैक्य देवापैकी एक असून, जगाचा तारणारा असून, गुडघे टेकत होता, आपण देखील तो प्रकार करायला पाहिजे. आणि जर तो प्रकार केला तर आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर, धार्मिकता जपण्यासाठी सहाय्य आणि चांगले दिवस मिळाल्या वाचून राहणार नाही. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, प्रार्थना करतो आज वचनामधून आम्हाला जे समजलं की आम्ही धार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आम्ही जीवनामध्ये कितीतरी वेळेस पडलो तरी देखील आम्ही पुन्हा उठण्यासाठी आम्हाला सामर्थ्य मिळेल. दुर्जन तसं करू शकत नाही, कारण की तुझं सामर्थ्य त्यांच्याजवळ राहत नाही, कारण की ते धार्मिकता जपण्याचा प्रयत्न देखील करत नाही, ते धार्मिकतेला महत्त्व देत नाही, किंमत देत नाही. परंतु आज आम्ही धार्मिकतेचं महत्त्व समजून घेतलं आहे. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला ते तू समजवलंच म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि धार्मिकता जर आम्ही जपली तर आमच्या जीवनामध्ये, प्रिय प्रभू उपदेशक 3रा अध्याय 1लं वचन, ज्यानुसार आम्हाला आज मार्गदर्शन प्रिय प्रभू वचनाने केलेलं आहे की योग्य वेळी उचित समय आम्हाला निश्चितपणे फळ मिळेल. ह्या भूतलावरती प्रत्येक गोष्टीचा एक उचित काळ आहे, आणि म्हणून धार्मिकता जपत तो उचित काळ प्राप्त करून घेण्यासाठी तू सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू, तुझं सामर्थ्य प्रकट कर अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि प्रिय परमेश्वरा, तुझं वचन जे आम्हाला पहिले तेसलनी 5वा अध्याय 18व्या वचनामध्ये सांगत आहे, निरंतर प्रार्थना करा. ती प्रार्थना देखील कशा कशा पद्धतीने, कशा कशा प्रकारे आम्ही केली पाहिजे, ह्या देखील गोष्टी तू आम्हाला सांगितल्यास. आणि म्हणून प्रिय प्रभू, ती प्रॅक्टिस, तो सराव आम्ही रोजच्या दिवसामध्ये करण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. आणि धार्मिकता जपत प्रिय परमेश्वरा, तुझ्या नावाचा गौरव आणि तुझा गौरव आमच्याकडून तू करून घे. जर काही चूक, अपराध, पाप आमच्याकडून झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर, आणि जे काही योग्य प्रकारे केलेले ते परमगौरवामध्ये उंचवून घे. आणि प्रिय परमेश्वरा, आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर आम्हाला
प्रिय प्रभू लवकरात लवकर तू दे. आणि प्रिय परमेश्वरा आणखीन प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनाद्वारे प्रिय परमेश्वरा धार्मिक अशा गोष्टी प्रिय परमेश्वरा तुझं नाव उंचावलं जाऊ दे अशा गोष्टी प्रिय प्रभू तू स्वतः करून घे. पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा जशा प्रकारे प्रिय प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला आजवर केलंस, इथून पुढच्या दिवसामध्ये देखील प्रिय प्रभू नव्याने ते मार्गदर्शन आम्हाला लाभू दे आणि तुझं साह्य आम्हाला तू करत राहा अशी आम्ही प्रार्थना करतो. काही चुकीचं बोललं असलं तर क्षमा कर, काही मागायचं राहून गेलं असलं तर तू आमचा जिवंत सामर्थ्यवान देव आहेस. मागण्या विनंत्या अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तू तृप्त करतोस. जशी आहोत तशी तुझ्या अधीनाने स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐकू द्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देव आपण दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मनी देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.